वळूया ठाण्याच्या बातमीकडे। ठाण्यात सुद्धा बोगस मतदान झाले। दुर्गादास शेट्टी यांच्या नावावर बोगस मतदान आहे। केंद्रावर आल्यावर अगोदरच मतदान पार पडलेलं होतं दुर्गादास शेट्टी यांच्या नावावर, त्यामुळे बॅलेटनुसार मतदान त्यांना करावं लागलेलं आहे। आणखीन एक महत्त्वाची बातमी जळगावची आहे, ती देखील आपण पाहणार आहोत। पण नवी मुंबई पाठोपाठ ठाण्यातही बोगस मतदानाचा प्रकार आपण पाहतोय। मनीष, काय घडतंय ठाण्यात बोगस मतदान होत आहे। दुर्गादास शेट्टी हे मतदानाचा हक्क बजावण्याआधीच त्यांच्या नावावर मतदान। लागवे आपण जर बघितलं तर प्रभाग क्रमांक 13 काजूवाडी या परिसरामधील शाळा क्रमांक 131 या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे। त्या ठिकाणी दुर्गादास शेट्टी हा मतदार जो आहे तो आपला मतदानाचा हक्क बजावण्याकरता मतदान केंद्रावरती आला होता। ज्यावेळेस त्याचा आयडी वगैरे करेक्शन करण्याचं काम चालू होतं, त्यावेळेस अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमचं मतदान या अगोदरच या ठिकाणी झाल्याचं त्याच्या निदर्शनास आलं आणि त्यावेळेस त्यांनी या संदर्भात आक्षेप नोंदवला। आक्षेप नोंदवल्याच्या नंतर जवळपास अर्ध्या तासानंतर संपूर्ण ही प्रक्रिया पार पडत असताना एक फॉर्म त्यांच्याकडून भरून घेतला आणि त्यानंतर अधिकाऱ्यांनी बॅलेटनुसार या दुर्गादास शेट्टी जी व्यक्ती आहे त्यांना मतदान करावं लागलं आणि त्यांना पुढे मग बाहेर यावं लागलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।